चा बॉल यावेळेस मात्र ऑन ड्राईव्हचा फटका फिल्डर तेथे आहे. इनफिल्ड मध्ये उचलतील फेकतील त्या दरम्यान सिंगल एक वटली जाते. इक्का दुक्का करून आता मात्र स्ट्राईक रोटेशन देखील केलं जात आहे जय पाटीलच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावर 9व्या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु मिस टायमिंग स्ट्रोक बॅकअप देखील चांगला पाहायला मिळाला. उचलतील फेकतील त्या दरम्यान सिंगल एकवटली जाते. एकच्या साहाय्याने धावसंख्या एक ने वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचते 9व्या आकड्यावर. यावेळेस मात्र फुल टॉस होता परंतु डेड बॉल आहे. यस, नो बॉल आणि सलगचा दुसरा नो आपल्याला पाहायला मिळाला. त्या अनुषंगून इथे मात्र बॉलरला बॅन करण्यात येईल. दुसरा वेस्ट हाय नो आपल्याला पाहायला मिळाला साहिलच्या माध्यमातून आणि इथून मात्र त्याला इथे मात्र बॅन करण्यात आलंय. आणि धावसंख्येचा विचार करायचा झाला, धावसंख्या धावफलकावर 12 धावा. नक्कीच साहिल याचं षटक कंप्लीट करण्यासाठी सागरला प्राचारित करण्यात आलंय. 2 सलगचे बिमर आणि या मॅच मध्ये कुठेतरी बॅन करण्यात येईल साहिलला. यावेळेस मात्र कमी उसळी हाताळलेला बॉल त्या दरम्यान डिक्लर झोन मध्ये एक धाव एकवटली जाते. एकच्या सहाय्याने धावसंख्या 1 ने वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोचतोय 13 या आकड्यावर. बॉल बॅक ड्राईव्ह फिल्डर तेथे आहे इनफिल्ड मध्ये. उचलतील फेकतील अजय आपल्याला पाहायला मिळाले. त्या दरम्यान एक धाव एकवटली जाते. इक्का दुक्का करून धावा वाढवल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी साहिल कुठेतरी मागडा ठरला. 2 सलगचे 2 बिमर आपल्याला पाहायला मिळाले. त्या अनुषंगाने कुठेतरी पॅनलाइज करण्यात आलं बॉलरला आणि बॅन करण्यात आलं या सामन्या दरम्यान साहिल याला. आणि त्याची गोलंदाजी इथे मात्र कंप्लीट करण्यासाठी मात्र फटका पुन्हा एकदा त्याच दिशेने मिड ऑनला आणि उचलतील व्यक्ती त्या दरम्यान सिंगल एकवटली जाते. षटक क्रमांक 1 संपुष्टात आलाय. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या दिव्यांश 11, संघाच्या धावा झाल्या त्या 15, लॉस ऑफ विदाउट विकेट. P1च्या षटकामध्ये 15 धावा जोडण्यात आल्या. चांगली स्टार्ट मी तर म्हणेन दिव्यांश 11 संघाची. दोन्हीही फलंदाज चांगल्या लयमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला जय पाटील आणि दुसऱ्या बाजूला दक्ष पाटील.
षटक क्रमांक 2 घेऊन आलाय गोलंदाजी ट्रॅकवर निखिल भोजागे. स्ट्रायकिंग नेटला दक्ष पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची पेर दिव्यांश 11 संघाकडनं चांगली पार्टनरशिप बिल्डअप करताना आपल्या संघासाठी. पहिला बॉल निखिल याचा यावेळेस मात्र प्लेड ऑन आणि नक्कीच तिथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय होत आहे. पहिल्या विकेटचं पतन, फिंगर गोज अप. पंच राम जाधव यांचा आणि अर्थातच बिगमॅन डाऊन. पहिल्या विकेटचं पतन. चा फटका आपल्याला पाहायला मिळाला. डाऊन डी बॉल फिल्डर डीपला जातोय झेल. तू चल मैं आया असं काही चित्र मैदानाच्या आतमध्ये. दुसरा विकेटचं पतन टीम दिव्यांश स्पोर्ट्स. दिव्यांश 11 वांद्रे संघाला. अर्थातच कोण आउट? सुमित पाटील बॅक टू द भव्य. आकाश पाटील इन ॲट नंबर 4 वर आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर होता आकाशसाठी. बॉल बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाली. फिल्डर तिथे आहे इनफिल्ड मध्ये. विडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एक धाव एकवटली जाते. आकाश ऑन द मार्क पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर सिंगल घेण्यात आली आकाशच्या माध्यमातून. तो आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. फटका देखणा. चेंडू जाईल फ्लाय होऊन सीमा रेषा पार. हा ठोकलाय दर्जेदार 4 चौकार. नक्कीच आकाशची जशी एंट्री झाली बाहुबली स्टाईल नाही म्हटलं तर ना, हा लढले खुलके. मैदान अभी बाकी है. दम है तो विकेट गिरा के दिखा. सामने क्रिकेट का खली खडा है. खलीच आहे आकाश, तो आंध्रेगावचा. आणि नक्कीच खलीप्रमाणे फलंदाजी केली जाईल का आकाशच्या माध्यमातून? हा आकाशचा विचार करायचा झाला नक्कीच वांद्रेकर चषकामध्ये दानशूर दाता म्हणून ज्याची ओळख होती तो आकाश पाटील इन ऍक्शन मध्ये आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार करायचा झाला 1.4च्या सहाय्याने धावसंख्या 20 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात 2 विकेटच्या मोबदल्यात. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ब्रदर्स ग्रुप आणि त्यांना फाईट बॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल काव्या 11. दोन संघ, दोन्ही संघांच्या कर्णधारांनी सज्ज राहायचंय. इंटरव्हल मध्ये टॉस संपन्न केला जाईल. हा बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाही. या डॉट चेंडूची समाप्ती. प्रशंसजनक कामगिरी गोलंदाज निखिलच्या माध्यमातून. ज्या निखिलचा विचार करायचा झाला मागच्या सामन्यामध्ये विकेट हॅट्रिक संपादन केली गेली होती आणि कॅश प्राईजचा मानकरी ठरला होता तोच निखिल भोजागे आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेस डान्सिंग डाऊन दी ग्राउंड लॉफ्ट केलाय बॉलला. फिल्डर तेथे आहे, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. दाने दाने में चौके का स्वाद. चेंडू जाईल सीमा पार. 4 चौकार.
षटक क्रमांक 2 संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 24 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. टीम दिव्यांश 11 वांद्रे संघाच्या जरूर विचार करायचा झाला 12.00च्या सरासरीने या धावा जोडल्या गेल्यात. P1 आणि P2च्या षटकामध्ये चांगल्या धावगतीने इथे मात्र नक्कीच धावा बनवताना दिव्यांश 11 संघ. षटक क्रमांक 3 साठी राजू मुकणे आलाय. यावेळेस मात्र अफलातून डिलिव्हरी पाहायला मिळते राजूच्या माध्यमातून. राजूने किया बाजू आकाश पाटील को आणि डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. राजू खिला रहा है काजू आकाश पाटील को. काय घडतंय का बिघडतंय आकाश पाटील बाहुबली आहे वांद्रे संघाचा. त्याला मात्र कुठेतरी शांत ठेवण्यात आलंय. बॅट जरूर फिरतीये पण तो बॉल बॅटला लागत नाहीये. क्रिकेटची आवड नक्कीच आकाश पाटील यांच्या नक्कीच कणाकणामध्ये हे भिनलेली आपल्याला पाहायला मिळते. रक्त जणू सळसळतंय त्यांचं क्रिकेटसाठी. यावेळेस मात्र डान्सिंग डाऊन दी ग्राउंड याही वेळेला नक्कीच इथे मात्र बीट करून सोडतोय आकाश पाटील यांना. नावात आकाश आहे परंतु इथे मात्र आकाश दाखवलं जातंय राजूच्या माध्यमातून उलट आकाशाला. आता मात्र काहीशे कानमंत्र दिले जात आहेत जय पाटीलच्या माध्यमातून. का नको कारण की चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि इथून मात्र कमीत कमी डॉट चेंडू खेळणं फार गरजेचं आहे. आणि यावेळेस मात्र खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वाईटची सांगता वाईट +1 अशा 2 धावा ऍड केल्या जातील. 2च्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर 26 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. टीम दिव्यांश 11 वांद्रे संघाच्या. हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म जॅमचा फटका फिल्डर तिथपर्यंत पोहोचेल का परंतु त्याच्या रिचच्या बाहेर चेंडू सरळ गेलाय. सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक वाव. चटकार सा. 2.5च्या सहाय्याने धावसंख्या 32 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र आकाश पाटील इथे मात्र आकाश दाखवताना 31 धावा नक्कीच इथे मात्र दुरुस्त केली जाते. अरे वा. या वेळेला मात्र यू मिस आय विल डेफिनेटली ट्रिपल उद्ध्वस्त अर्थातच आकाश पाटील बॅक टू दी पवेलियन. नक्कीच आयकॉन प्लेअरचं आगमन आपल्याला पाहायला मिळतोय. इनाट नंबर 5 वर विकी बजाग आलाय. मथुर फॅन आहे 1001. नक्कीच आपण पाहत असतो सोन्या बैल 50-50 जयेश पाटील यांचा तो बैल आणि एके बाजूला राहुल पाटील यांचा बैल मथुर आणि इथे मात्र मथुर बैलाचे समर्थक अर्थातच विकी बजागे
मैदानाच्या आतमध्ये आयकॉन प्लेअर आहे त्या संघाचे आणि इथून मात्र विक्कीवर दारोमदार असणार आहे. मथुर बैलासारखंच त्याला पळावं लागेल आणि ज्याप्रमाणे मथुर बैल बिनजोडचा नक्कीच एक हुकमी बैल म्हणून ज्याला ओळखलं जातं त्याच बैलाप्रमाणे इथे मात्र परफॉर्म करावा लागेल. नक्कीच मथुर वर्सेस मथुर आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर अपोजिट लढाई पाहायला मिळाली असती, परंतु निखिल बजागे देखील मथुर फॅन आहेत. 1001 राहुलभाई पाटील यांचे समर्थक. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र तेच तर चेंडूची फेकी निखिलच्या माध्यमातनं आणि इथे मात्र बीट करून सोडलाय जय पाटील याला. डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान सुस्वागतम 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 राहुलजी पाटील जे समाजसेवक आहेत पंधरेगावचे त्यांचं इथे मात्र शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. तुमचं देखील VPL सीझन 1 मध्ये सहर्ष असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या वेळेला मात्र डॉट चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी निखिलने नक्कीच प्रभावित करून सोडलंय कारण की मागील सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी आणि याही सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी निखिल बजागेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इंडिव्हिज्युअल दुसरं षटक हाताळतोय आपला स्वतःसाठी आणि नक्कीच संघाचा विचार करायचा झाला तर सांघिक चौथ्या षटकामध्ये प्राचारित करण्यात आला. यावेळेस मात्र फटका उडावलाय अगदी इनफिल्डच्या वरून फिल्डर तेथे आहे. 2-2 फिल्डर चेस करतायत. चेसेबल होतं उचलतील फेकतील त्या दरम्यान 2 धावा. तपत्या रगरगत्या उन्हामध्ये नक्कीच क्रिकेटवरील प्रेम साध्य केलं जातं. VPL सीझन 1 2025च्या माध्यमातून आणि का नको कारण की नक्कीच क्रिकेट म्हटलं तर आमचा जीव की प्राण. एखाद वेळेस एखादी गर्लफ्रेंड सोडून गेली तर इतका दुःख होत नाही, परंतु एखादी क्रिकेटची मॅच जर आतून निसटून गेली तर मात्र तो दुःख रात्रभर झोपू देत नाही. असा आहे क्रिकेट. फटका चांगला इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न तितकेच लाजवाब एफर्ट साईलच्या माध्यमातून. कॅच ड्रॉप जरूर झाली पण तो एफर्ट 100% आपल्याला पाहायला मिळाले. दरम्यान बॅकअप देखील तितका चांगला पाहायला मिळाला. जणू काही वाटलं होतं 3 धावा येतील परंतु इथे मात्र 2च धावा हस्तगत होताना आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच तदनंतर होणारा सामना काव्या एंटरप्राइजेस विपक्ष ब्रदर्स ग्रुप या 2 संघांदरम्यान दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं. ऑफ ट्रॅकर वारंवार ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लीडिंग एज डाऊन दी बॉल फिल्डर टिपला जातोय जेल संपतोय. फलंदाज जय पाटीलचा खेळ बिग मॅन डाऊन. चौथ्या विकेटचं पतन दिव्यांश 11 वांद्रे संघाला. जय पाटील बॅक टू दी पोझिशन. सोन्या फॅन 50-50 होऊन जाऊ दे. आशीर्वाद पाटील आलाय 9100. या वेळेला मात्र ऑफस्टिकच्या अगदी बाहेर वाईटची समाप्ती पाहायला मिळते. वाईटच्या सहाय्याने अवंतर धावेच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावर नक्कीच दानशूर जाते बागेश्वर बालाजी एंटरप्राइजेस संघाचे संघ मालक रोशनजी बजागे साहेबांच्या माध्यमातून इथे मात्र थम्सअप इथे मात्र जो कॉमेंट्री पॅनल ॲज वेल ॲज लाईव्ह टेलिकास्ट टीम आहे त्यांना मात्र सुपूर्द करण्यात आला. यावेळेस मात्र ऑन साईडला फटका चांगला
ऑन ड्राईव्हचा तिथे मात्र राजू होते. याही वेळेस चांगला थ्रो पाहायला मिळाला राजूच्या माध्यमातून. छोटा पॅकेट बडा धमाका. मिड विकेट रिझन मध्ये राजू करतात बाजू. धावसंख्या धावफलकावर 400 समाप्तीनंतर 38 धावा 4 विकेटच्या मोबदल्यात दिव्यांश 11 वांद्रे संघाच्या. आणि नक्कीच दिव्यांश पाटील विराट कोहली समर्थक आहेत. आज मी पण आहे, कारण की 5 IPL ट्रॉफीज पेक्षा ICC इव्हेंट मध्ये दिलेला परफॉर्मन्स नक्कीच त्या 5 ट्रॉफीज देखील काहीच नसल्यागत आहेत. असे ते विराट कोहली, अर्थातच किंग कोहली. नक्कीच दिव्यांश 11 संघाचा विचार करायचा झाला, आकाशजी पाटील संघ मालक आहेत या संघाचे. यावेळेस मात्र ऑनसाइडला टर्न करण्याचा प्रयत्न, हेड शॉट मारण्यात आला होता राजूच्या माध्यमातून. अगदी डोक्याचा वेध घेणारा हा बॉल हेड शॉट होता आणि तिथे मात्र जरूर इजा झाली नाहीये. पट्टसे हेड शॉट. राजू करता है बाजू. राजू मुकने गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विकी बजागे. विकीसाठी हा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. डिक्लर झोन मध्ये बॉल अगदी जाऊन विसावतोय. डिक्लरच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. या दरम्यान वरिष्ठ नागरिक वांद्रे गावचे, चोरगावचे वरिष्ठ मारुतीजी भुते, अर्थातच नानाजी भुते साहेब, नाना ग्रुपचे सर्व अर्थातच मारुतीजी भुते यांचा शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला फटका चांगला इनफिल्ड मध्ये फंबलिंग पाहायला मिळते. त्या दरम्यान सिंगल एकवटली जाते. इक्का दुक्का करून धावा वाढवल्या जातात आणि एकच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर धावा झाल्या त्या 40 धावा. यावेळेस मात्र ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, चित्त्याच्या चपलाईने डायरेक्ट हिट जरूर केला होता. यष्ट्यांच्या मागून पाहणं गरजेचं आहे. आणि इथे मात्र दुसऱ्याचं देखील मानस दाखवलं जात आहे. तितक्या चित्त्याच्या चपलाईने या धावा कंप्लीट करताना दोन्ही फलंदाज. 2 धावा. 2च्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते. 42 ऑन बोर्ड. 4.4% सहाय्याने धावा झाल्यात 42. पुढचा बॉल याही वेळेसला ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये आणि स्टंपिंग आउट होतोय फलंदाज. अजून एक विकेटचं पतन, अर्थातच विकी बजागेला परतावं लागेल. डकआउटच्या आश्रयाला धक्का क्रमांक 5वा टीम दिव्यांश 11 वांद्रे संघाला. इट्स ओव्हर टू यू डीजे.
पाटील साहेब यांच्याशी संपर्क साधा. आपण पाहू शकता त्या झाडांच्या सावलीखाली नक्कीच तो स्टॉल इथे मात्र उभारण्यात आलाय. ज्याला कोणी नक्कीच खायची इच्छा असेल, चविष्ट असा अंडापाव आणि वडापाव याचा स्वाद घ्यायचा असेल, तर नक्कीच तुम्ही जाऊन तिथे जरूर भेट द्या आणि ते परचेस देखील करा. स्वस्त्यात मस्त. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. यावेळेस मात्र रनआउटची संधी. ओ माय गॉड! रनआउट होतोय फलंदाज आशीर्वाद पाटील अर्थातच. अजून एक विकेटचं पतन. दिव्यांश 11 वांद्रे संघाला आशीर्वाद. बॅक टू द पव्हिलियन. 9 फलंदाज इनाट नंबर 8 वर आलाय. सचिन जाधव. धावसंख्या झाली आहे 43 धावा. धावफलकावर 6 विकेटच्या मोबदल्यात 5.3चा खेळ संपुष्टात आलाय. अजूनही 3 बॉल शेष. हा ट्रॅकर उडवण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र डाऊन दी बॉल. यष्टीरक्षकाला संधी होती, पण तिथे मात्र झाली चूक. अगदी सूर्याची किरणं त्यांच्या डोळ्यावर यावीत आणि हा झेल ड्रॉप व्हावा असं काही चित्र मैदानाच्या आतमध्ये. आणि या दरम्यान सिंगल एकवटली जाते. आता मात्र नितेश बजागे स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे का मथुर बैलाचे मान आहेत. नितेशसाठी हा बॉल ऑन साइड टर्न करण्याचा प्रयत्न. पुन्हा शाप बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अगदी बॉडीचा वेध घेणारा हा चेंडू. इथे मात्र वारंवार लेंथ मध्ये चेंजेस पाहायला मिळतात अजय पाटीलच्या माध्यमातून. आणि या दरम्यान देखील डॉट चेंडूची समाप्ती. उर्वरित एक बॉलचा खेळ शेष आहे. या इनिंगच्या पूर्वार्धातला सज्जत आहे पुन्हा एकदा गोलंदाज अजय पाटील. अजयचा हा बॉल डान्सिंग डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न कट करण्यात आला होता. त्या दरम्यान सिंगल एकवटली जाते. इनिंग फर्स्ट इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 45 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट. टीम दिव्यांश 11 वांद्रे संघाची. आणि इथे मात्र 46 धावांचा पाठलाग करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी. सेकंड इनिंग मध्ये स्वर्गीय साईनाथ पाटील प्रतिष्ठान स्वर्गीय साईनाथ पाटील प्रतिष्ठान संघाला नक्कीच या दरम्यान नाणेफेकी केली जाईल. बागेश्वर बालाजी एंटरप्राइजेस विपक्ष काव्य 11 काव्य एंटरप्राइजेस या दोन संघांदरम्यान दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचे टॉससाठी. नक्कीच मारुतीजी भुते साहेबांना विनंती करेन त्यांनी आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे.
सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच स्वर्गीय साईनाथ पाटील प्रतिष्ठान संघाचा. Oh, what a delivery! Rising and surprising. You miss, I will definitely hit. लेग स्टिक ब्लास्ट करून सोडली आहे, अर्थातच विकेटचं पतन. वॉट अ स्ट्रोक, क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला 4 चौकार स्वर्गीय साईनाथ पाटील प्रतिष्ठान संघासाठी. अर्थातच बॅटर ऑन साइडला अजून एक देखना फटका पाहायला मिळाला. फिल्डर तिथे आहे, चांगली फिल्डिंग. उचलतील फेकतील त्या दरम्यान सिंगल आली आहे. दुसरं तर कोणतंही मानस दाखवलं नाहीये. कॉलिंग जरूर केली होती, परंतु इथे मात्र धोका पत्करावा असं जरूर वाटलं नाही. त्या अनुषंगाने इथे मात्र एका धावेवर सम्य आणि शांत ठेवण्यात आलाय फलंदाजांना. साईडला उंटाळीचा फटका डाऊन दी ग्राउंड कार्पेटच्या माध्यमातून इनफिल्ड मध्ये उचलतील फेकतील त्या दरम्यान पुनशा सिंगल एकवटली जाते. एकच्या सहाय्याने धावसंख्या षटक क्रमांक 1 संपुष्टात आलाय आणि धावा झाल्यात त्या 7 धावा. जरूर 46 धावांचं मापक लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी P1च्या षटकामध्ये 7 धावा एकवटल्या गेल्यात आणि एक विकेट देखील तिथे मात्र नक्कीच गमावली गेली आहे. अर्थातच स्वर्गीय साईनाथ पाटील प्रतिष्ठान संघाकडनं. इथून मात्र इक्वेशनचा विचार करायचा झाला 30 बॉल आणि 39 धावांची गरज आहे. समीकरण फारसं अवघड पाहायला मिळत नाहीये, पण तू इथून मात्र गुच्छामध्ये विकेट जर घेतले तर मात्र कुठेतरी या सामन्यामध्ये उलटफेर आपल्याला पाहायला मिळेल. पण तू तशा पद्धतीची गोलंदाजी केली जाईल का? याआधी देखील नक्कीच निखिल बजागे याच्या माध्यमातून कारनामे आपल्याला पाहायला मिळाले. षटकार विकेट हॅट्रिक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. त्याच निखिल सारखी गोलंदाजी इथे मात्र दर्शवावी लागणाऱ्या गोलंदाज कोण विकी आला. सोन्या बैलाचा फॅन. नक्कीच चुकीची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली गेली होती की मथुर बैलाचा फॅन आहे, पण तू इथे मात्र सोन्या बैलाचा देखील तितकाच फॅन बेस. हाफ ट्रॅकर आणि इथे मात्र रायझिंग अँड सरप्रायझिंग अगदी
कानाला गोंगावा चेंडू विसावतोय. यष्टीरक्षकाच्या हातात डॉट चेंडूची समाप्ती. डॉट चेंडूच्या साहाय्याने धावसंख्या स्थिरावलेली 7. पुढचा बॉल. अनदर मिस हिट खेळण्याचा प्रयत्न, पण पॅड आणि बॉलचा संपर्क नाहीये. पॅड आणि पॅड मधून अगदी बॉल विसावतोय. यष्टीरक्षकाच्या हातात डॉट चेंडूची समाप्ती. काय घडतंय, काय बिघडतंय? इथून मात्र कुठेतरी वर्चस्व गाजवलं जातंय गोलंदाजीच्या माध्यमातून. का नको? कारण की संघाला नितांत गरज आहे. धावा कमी आहेत आणि त्या डिपेंड करण्यासाठी अतोनात प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जातात. यावेळेस मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा पुनःशा संपर्क नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते विकीच्या माध्यमातून. हा प्रकार बॅटची लिडिंग एज झेलची संधी होती का? परंतु नक्कीच अर्लियर लँडिंग आपल्याला पाहायला मिळाली बॉलची. त्या अनुषंगाने डिक्लर झोन मध्ये एक धाव आपल्याला येताना पाहायला मिळते. अर्ली लँड झाला बॉल. नक्कीच आकाश पाटील होते यष्ट्यांच्या मागे. खाली एक नेम नक्कीच खलीच द्यावा त्यांना, कारण की तशी शरीरयष्टी असलेला खेळाडू यष्ट्यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळतोय. ही वेळेला मात्र डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज जरूर होती. कॅच इट देखील कॉल केला गेला होता. पण तो नक्कीच नो मॅन्स लँड मध्ये तो झेल कुठेतरी नक्कीच लँड झाला आणि त्या अनुषंगाने सिंगल एकवटली गेली आहे. इक्का दुक्का करून धावा वाढवल्या जात आहेत. धावसंख्या धावफलक कव्हर 9 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम स्वर्गीय साईनाथ पाटील प्रतिष्ठान संघाची. लो फुल टॉस. व्हॉट अ डिलिव्हरी. व्हॉट ए बॉल मी तर म्हणेन. आणि इथे मात्र लाऊड अपील पाहू शकता. डॅसिंग पर्सनॅलिटी आकाश पाटील यांच्या माध्यमातून. गोलवर डप्प्याचा बॉल होता. डिग आउट करण्याचा प्रयत्न. पॅड अँड बॉलचा संपर्क नाहीये. येस, डॉट बॉल आलाय आणि षटक क्रमांक 2 संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 9 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. इक्वेशनचा विचार करायचा झाला 24 बॉल 37 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी, आणि सामना डिपेंड करण्यासाठी त्या 24 बॉल मध्ये 37 धावा रोखाव्या लागतील. अशक्य प्राय अशी कोणती गोष्ट आयुष्यात नसते. नथिंग इज इम्पॉसिबल इन दॅट वर्ल्ड. शक्य करण्यासाठी आपल्याला नक्कीच प्रयत्नाची पराकाष्ठा करणं फार गरजेचं असतं. नक्कीच यश म्हटलं तर यशाला प्रयत्नांची जोड असणं फार गरजेचं असतं, आणि ते प्रयत्न इथे मात्र केले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. दिव्यांश 11 संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. सांघिक तिसरं षटक पुन्हा एकदा प्राचारित करण्यात आलंय सुमित त्याला. इंडिव्हिज्युअल पहिलं षटक आणि सांघिक तिसरं षटक आता आपल्या संघासाठी सुमित आलाय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अजय आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. स्विंग ऑन अ मिस. स्वंग ऑन अ मिस आणि डॉट चेंडूची समाप्ती. काय घडतंय क्रिकेट, हाच तो क्रिकेट ज्याला अनप्रिडिक्टेबल गेम म्हटलं जातं. अनिश्चिततेचा खेळ. तुम्ही इथे मात्र कोणत्याही प्रकारचा प्रिडिक्शन लावू शकत नाहीये. डान्सिंग डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. बाजूने आवाज आला होता. अजय नक्कीच आता मात्र बिग हिट लगावेल, परंतु इथे मात्र त्या अजयला कुठेतरी शांत ठेवण्यात आलंय. हेच आहे क्रिकेट. इथे मात्र आपण प्रिडिक्शन करू शकत नाही. अनेकांचे प्रिडिक्शन इथे मात्र फेल गेलेत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल. फिल्डर पोहोचतील का? 3-3 फिल्डर चॅच करतात, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. आणि इथे मात्र झेल ड्रॉप.
ऑन साइडला फटका चांगला आहे. फिल्डर तिथे डीपमध्ये आहेत. त्यावेळेस मात्र जगलिंग पाहायला मिळाली. पण तो स्टॉप करण्यात यश प्राप्त झालंय. त्या दरम्यान पाहणं गरजेचं असणार आहे किती धावा एकवटल्या जात आहेत. 2 धावा या दरम्यान. 2च्या सहाय्याने धावसंख्या 2ने फ्लाय होताना आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. याही वेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा स्विंगाना मिस. कलाकृती कौशल्य दाखवताना आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातनं गोलंदाज सुमित पाटील. डाऊन दी ग्राउंड कार्पेटच्या माध्यमातून फिल्डर देते आहे इनफिल्ड मध्ये उचलतील फेकतील त्या दरम्यान. येस सर, ड्रिंक्स ब्रेकची मागणी केली आहे. प्लीज प्रोव्हाइड करायचं ड्रिंक्स ब्रेक. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 14 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. 18 बॉल 32चं इक्वेशन. षटक क्रमांक 4 साठी प्राचारित करण्यात आलाय जय याला. अगदी कमी रनअप असलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग फलंदाज A1 पवन. अजयसाठी हा बॉल ऑन साइड लावून ड्राईव्हचा फटका. फिल्डर तेथे आहे डीप मध्ये. यावेळेस मात्र आउटफील्ड खराब. चेंडू जाईल फिल्डरला चकावत थेट सीमारेषा पार आर पार फरार. टोकलाय 4. हा ट्रॅकर होता. यावेळेस मात्र अवे फ्रॉम दी बॉडी आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न. पुन्हा बॉल आणि बॅटचा काहीसा संपर्क नाहीये त्या दरम्यान.
येस, अंपायर्स रिव्ह्यू असणार आहे. सो चेक करायचं आहे, की वाईड आहे की नाहीये. जरूर आमची लाईव्ह टेलिकास्ट कंपनी अँड टीम जरूर एन-बी लाईव्ह यांच्या माध्यमातून जरूर चेक केलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इज मिडल अँड लेग स्टिकच्या अगदी वरून फ्लाय झाला बॉल आणि त्या अनुषंगाने इथे मात्र थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये प्रेम पाटील आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे मात्र नक्कीच फेअर डिलिव्हरी घोषित केली गेली आहे आणि फेअरच्या साहाय्याने धावसंख्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळेल. 18 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, डाऊन दी बॉल, मिस जजमेंट पाहायला मिळाली आणि त्या दरम्यान जेल ड्रॉप. 2 धावा जरूर एकवटल्या जात आहेत. काय घडतंय, काय बिघडतंय, विपरीत चित्र मैदानाच्या आतमध्ये आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करण्याचा मानस दाखवलाय. पंच असं रनआउटच्या स्वरूपात विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. विकेट क्रमांक 2 अर्थातच अजय बॅक टू दी पव्हिलियन. पवन बॅक टू दी पव्हिलियन, माफ करा. नौका फलंदाज इनॅट नंबर 4 वर आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल आला यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, पॅडन बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. पुन्हा डॉट चेंडूची समाप्ती. काय घडतंय, काय बिघडतंय, लो स्कोरिंग मॅच आहे आणि इथे मात्र डिपेंड करताना चांगली गोलंदाजी साकारली जाते. ऑन साइडला हुकचा फटका, परंतु फटका अगदी जातोय डिक्लर झोन मध्ये. डिक्लरच्या स्वरूपात एक धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 21 धावा. अप्रतिम गोलंदाजी साकारली आहे दिव्यांश 11 संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून. कारण की का नको, कारण की कमी धावा डिपेंड करायच्या होत्या. त्या धावा डिपेंड करताना P1च्या षटकामध्ये कमी धावा खर्च करत तिथून मात्र कुठेतरी एक मनोबल वाढवलं गेलं गोलंदाजांच्या माध्यमातून आणि आता मात्र इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 13 बॉल आणि 25 ची गरज. 11.54च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील आणि इथे मात्र कुठेतरी समीकरण जड होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजेच स्वर्गीय साईनाथ पाटील प्रतिष्ठान संघासाठी. यावेळेस मात्र अनइव्हन बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. लेग स्टिकच्या अगदी बाहेर दोन्ही समांतर वाईट +1 अशा 2 धावा ऍड केल्या जातील. खराब क्षेत्ररक्षण, खराब यष्टीरक्षण, यष्टीरक्षकाच्या माध्यमातून जरूर रगरगत्या उन्हामध्ये, तपत्या उन्हामध्ये हे सामने इथे मात्र खेळले जात आहेत. परंतु म्हटलं जातं ना, पसीनो की स्याही से जो लिखते हैं अपने इरादों को, उनके मुकद्दर के सफेद पन्ने कभी कोरे नहीं होते. आणि नक्कीच म्हटलं जातं की सरावामध्ये तुम्ही जितका जास्त घाम गाळाल तितकं जास्त रक्त तुम्हाला, तितकं कमी रक्त तुम्हाला नक्कीच युद्ध पातळीवर नक्कीच सांडावं लागतं. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा आपण पूलचा फटका आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तिथे मात्र बॉल सरळ गेलाय सीमारेषा पार, आर पार फरार, चकवत 4 चौकार.
थँक यू डीजे. 27 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावर. 12 बॉल आणि 19चं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र रायझिंग अँड सरप्रायझिंग इथे मात्र बीट करून सोडल्या फलंदाजाला. डॉट चेंडूची समाप्ती. लेग कटरचा मारा. गोलंदाज आशीर्वाद पाटीलच्या माध्यमातून अफलातून गोलंदाजी. ट्रॅकर यावेळेस मात्र ऑनसाइडला बदल आली त्यांचा वापर करून खेचण्याचा प्रयत्न, परंतु तितकाच चप्पल यष्टी रक्षण आपल्याला पाहायला मिळतं विकीच्या माध्यमातून. आणि इथे मात्र अजून एक विकेटचं पतन. टीम स्वर्गीय साईनाथ पाटील प्रतिष्ठान संघाला. फलंदाज अजय बॅक टू दी पविलियन. यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. इनफिल्ड मध्ये चांगली फिल्डिंग त्या दरम्यान सिंगल. ऑन साइडला पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळाला. फंबलिंग पाहायला मिळते. त्या दरम्यान सिंगल एकवटली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. लेजेंडरी क्रिकेट जरूर मैदानाच्या आतमध्ये आहे. विश्वास जाधव आय थिंक आणि नक्कीच त्याच्यावर दारोमदार असणार आहे. 8 बॉल 17ची गरज आहे. इक्वेशनचा विचार करायचा झाला 8 बॉल 17 इम्पॉसिबल नाहीये, परंतु इथे मात्र पॉसिबल बनवण्यासाठी पराकाष्ठा करावी लागणार आहे. यावेळेस मात्र लेग स्टिकच्या अगदी बाहेर वाईटची सांगता पंच राम जाधव यांच्या माध्यमातून वाईटच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. अर्थातच आमचे साथी गुणलेखक दिव्यांश पाटील यांच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म जॅम करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र चांगली डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आणि या दरम्यान बीट करून सोडलं विश्वास जाधवाला. डॉट चेंडूची समाप्ती. सहा बॉल आणि 15ची गरज आहे. समीकरण इथे मात्र
6 बॉल आणि 15चं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 15 की 6, 6 की 15 असं मैदानाच्या आतमध्ये एक द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतोय. ते म्हणजेच स्वर्गीय साईनाथ पाटील प्रतिष्ठान आणि त्यांच्या विपक्ष दिव्यांश 11 या दोन संघांदरम्यान क्रिकेटच्या परिपटलावर रंगलेलं हे द्वंद्व बीपीएल मध्ये मानाची सन्मानाची स्पर्धा आणि त्या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये कुठेतरी आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न या रगरगत्या उन्हामध्ये केला जात आहे. 6 बॉल 15ची गरज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज निखिल. निखिल साडे हा बॉल लॉब जरूर केलाय. डाऊन दी बॉल फिल्डर जज करतोय. झेल ड्रॉप ड्रॉप होईल की घेतला जाईल. यस घेतला जातोय. गॅदर केला जातोय आणि हर्ष उल्हास आपल्याला पाहायला मिळतोय. बिग मॅन डाऊन. निखिल बॅक टू दी पवेलियन. पाच बॉल 15चं इक्वेशन. याही वेळेला फटका चांगला आहे. फिल्डर ते त्या जज करतोय पण तू त्याच्या वाक्याच्या बाहेर. वन बाउन्स. अगदी समालोचन कक्षाला सलामी देणारा हा टोकलाय. संघर्षमय 4 चौकार. हा बॉल यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज आणि अगदी बॉल जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 3 बॉल आणि 10ची गरज आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच 2 बॉल आणि 8चा इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉलात 2 चौकार जर मारले गेले तर नक्कीच इथे मात्र ओमकार पाटील यांच्याकडनं नक्कीच 2000चा कॅश प्राइज लावण्यात आलाय. ट्रॅकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. संगम आलाय आणि इथे मात्र संगमला चौकारांचा संगम करावं लागेल आणि 2 बॉल 8चा इक्वेशन. सामना जरूर इथे मात्र अटीतटीचा पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न. स्विंग मेस तेच तर्रार. चेंडूची फेकी. क्लेवर पीस ऑफ बॉलिंग ज्याला म्हटलं जातं. अगदी हुशारीने हा बॉल पिच केला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून आणि तिथे मात्र प्रशंसा करताना स्वतः कर्णधार आकाश पाटील. साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र पायाचा वेध घेणारा हा बॉल आणि अशा पद्धतीने या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करतोय अर्थातच दिव्यांश 11 संघ आणि परास्त करून सोडलाय स्वर्गीय साईनाथ पाटील प्रतिष्ठान संघाला. इट्स बेस्ट ऑफ लक टीम दिव्यांश 11 हार्ड लक टीम स्वर्गीय साईनाथ पाटील प्रतिष्ठान संघ. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. नो डाऊट अबाउट दॅट. ज्याने 19 धावांची खेळी
ज्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली तो जय पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. नक्कीच जय पाटील ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. नक्कीच तिघ पण नक्कीच ब्रदरहुड आहेत. सख्खे बंधुराज साहिल सूरज आणि नक्कीच जय हे तिघही सख्खे भाऊ आहेत आणि तिघांचाही दांडगा परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये साहिल ठरला होता मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. दुसऱ्या सामन्यामध्ये सूरज आणि तदनंतर आता मात्र या सामन्यामध्ये जय ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. वेल प्लेड जय.